जय महाराष्ट्र. मी प्रल्हाद सोने. आपण पाहतात ओमसाई न्यूज. आज 1 मे हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो. 1960 साली या दिवशी संयुक्त महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली आणि मराठी माणसाच्या अस्मितेला, संस्कृतीला आणि भाषेला स्वतंत्र राज्याचा हक्क मिळाला. हा दिवस केवळ एक प्रशासकीय बदलाचा नाही, तर लाखो मराठी जनतेच्या संघर्षाचा, त्यागाचा आणि एकतेचे प्रतीक आहे. जामनेर तहसील कार्यालयात तहसीलदार श्री नानासाहेब बागडे यांच्या हस्ते आज सकाळी 8 वाजता ध्वजारोहण करण्यात आले. यानंतर जामनेर तहसील कार्यालयात 100 दिवस कार्यक्रमांतर्गत अभ्यागत कक्ष, आवक जावक कक्ष, QR कोड वाचनालयाचे माननीय साधनाताई गिरीश महाजन, माजी नगराध्यक्ष नगर परिषद जामनेर यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. 1 मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या निर्देशानुसार असणाऱ्या 100 दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत दिलेल्या 7 कलमी कार्यक्रम अनुषंगाने आज जामनेर तहसील कार्यालयात अद्ययावत आवक जावक कक्ष व योजनादूत कक्ष तसेच अद्ययावत अभ्यागत कक्ष व त्या अंतर्गत असणारे QR कोड वाचनालयाचे उद्घाटन मान्य साधनाताई महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. अद्ययावत अभ्यागत कक्ष यात ग्रामीण भागातील तहसील कार्यालयात येणाऱ्या नागरिकांसाठी बसण्याची सुसज्ज व्यवस्था, अभ्यागत कक्ष, QR कोड वाचनालय, योजनापर माहितीसाठी डिजिटल प्लॅटफॉर्म तसेच कार्यालयाच्या आवारात भिंतींवर जमीन व्यवहार नीती अनुषंगाने गोष्टरूप कायद्याचे माहिती फ्रेम लावण्यात आल्या. गावनिहाय तलाठी भेटीचे वेळापत्रक देखील QR कोड स्वरूपात नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. सदरचा उपक्रम तहसील कार्यालयात येणाऱ्या अभ्यागत यांच्यासाठी शासकीय कामकाज अधिक गतिमान व सोयीस्कर होण्यासाठी सदरची संकल्पना जळगाव जिल्ह्याचे माननीय जिल्हाधिकारी श्री आयुष प्रसाद, माननीय अप्पर जिल्हाधिकारी जळगाव श्री अंकुश पिनाटे, मान्य उपविभागीय अधिकारी जळगाव भाग जळगाव श्री विनय गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करण्यात आल्याची माहिती तहसीलदार श्री नानासाहेब बागडे यांनी यावेळी दिली. पुन्हा आदिवासी व्यक्तीला देण्याची तरतूद आहे. बरोबर करण्यात आहे. आम्हाला त्यांच्या बऱ्याचशा संकल्पना खरेदी खर्च झालं की 3 वर्षात त्याची नोंदणी घ्यावी लागते. बऱ्याच वेळा काय असतं, शेतकऱ्यांकडे 70-75 सालातल्या आजोबा पंजोबाच्या खरेदी असतात, ते 10 वर्षात त्याला लिहून द्या. त्यांनी काय म्हणतो त्याचं कमी होत नाही, त्याचं खरेदीचा कष्ट जो त्यांनी दिला स्वतःला त्याची नोंद घ्यावी. जसे 100 दिवसाचा जो प्रोग्राम आहे त्याच्यामध्ये हे अभ्यागतांची भेटीची वेळ दिलेली आहे. आणि तसं काय होईल ना, 11 ते 12 मिनिटांनी त्याचं टाकून गेलं जायचं. हां, फ्रेश वाटतं. इथं ही योजनेचे प्रकार आहे. तरी लोक इथं बसतील आणि इथं योजनेची त्यांना माहिती थोडंसं जिल्ह्याचंही याच्यामध्ये माहिती सगळी दिली आणि शासनाच्या वेगवेगळ्या विभागाच्या ज्या योजना त्या पण याच्यामध्ये सगळ्या आहे. आणि हे मशीन कंटिन्यूमध्ये चालू राहतं. जिल्ह्याची लोकसंख्या, क्षेत्रफळ, औषधी आहे, अशी एक संकल्पना आहे. आणि दुसरी एक संकल्पना अशी, आपण पुस्तक काढतो आणि ते वाचतो लायब्ररीमध्ये. आता इथं ही QR कोड वाचनालयाची एक कन्सेप्ट आम्ही इथं राबवली. याच्यामध्ये काय आहे, आता ही आपली चावडी डिजिटल सॉफ्टवेअर QR कोड जर मोबाईलमध्ये स्कॅन केला तर डायरेक्ट त्याला डिजिटल सॉफ्टवेअर त्याला न जाता त्याच्या मोबाईलमध्ये त्याची PDF अवेलेबल होऊन जाईल. संबंधित प्रत्येक विषय माहिती म्हणजे नकाशा पाहिजे असेल तर नकाशावर जायचं. हे म्हणजे आपला जर काही बोजाचा वगैरे फेरफार असेल, हा स्कॅन करून डायरेक्ट तो फेरफार इथे बसून त्याला अर्ज करता चावडीवर त्याला शोधायचं काम मोबाईलमध्ये. हा, बऱ्याच चांगले जातात. किंवा आता आम्ही अजून एक काय केलं आहे त्याच्यामध्ये, प्रत्येक गावामध्ये तलाठी कोणत्या दिवशी उपस्थित राहणार आणि तो किती वाजता उपस्थित राहणार याचा एक वेळापत्रकाचाही QR कोड इथं करून आम्ही टाकतो. म्हणजे तो आला त्याने QR कोड स्कॅन केला, त्याच्या गावचा तलाठी त्याच्या गावामध्ये किती वाजता येणार हे त्याला ते वेळापत्रक पाहून लगेच डायरेक्ट पाहिजे. QR कोड जर स्कॅन केला तर हे पूर्ण पुस्तक त्यांच्या मोबाईलमध्ये, म्हणजे इथं समजा येऊन जरी बसला एखादा अभ्यास तरी तो ते मोबाईल स्कॅन करून ते पाहू शकतो, नीट करू शकतो, थोडंसं वाचू शकतो. थोडंसं कायद्याचंही अवेअरनेस लोकांमध्ये त्या निमित्ताने येऊन जाईल.
डिजिटलमध्ये म्हणा त्यामुळे मोबाईलमध्ये आता सगळं डिजिटल झालं. म्हणजे आता आमच्या ऑफिसमध्ये एकही फिजिकल फाईल येत नाही आमच्या सहीसाठी. फाईल तिथं टपाल कक्षामध्ये आली ती स्कॅन करून ऑनलाईन होते. संबंधित कर्मचाऱ्याकडेही ऑनलाईन जाते, नायब तहसीलदाराकडे ऑनलाईन जाते, आमच्याकडे सहीलाही ती ऑनलाईनच येते. म्हणजे फिजिकल पेनने आता सहीच करत नाही, डिजिटलच साईन करून टाकतो त्याच्यात. डॉक्युमेंट चेक करायला लागेल. अभ्यासात येतो एखादा ग्रामीण भागातला गांगोळी भागात पुढे बसले, गायडे पुढे बसले, त्या शाखेमध्ये हां तिथं शाखा प्रमुख म्हणून नायब तहसीलदाराची गोष्टी करून टाकली त्यांची नावं आणि इथं जे कर्मचारी बसणार याला जेणेकरून म्हणजे लोकांना असं वाटायला की बाबा कोण पुढे बसेल, शाखेमध्ये कोण बसलं ते दप्तर ते तसंच संकलनाकडे पडलेलं होतं. त्याचं आम्ही काय केलं, पूर्ण बिडिंग करून टाकलं आणि जे रेकॉर्ड महत्त्वाचं आहे ते आम्ही आमच्या अभिलेखामध्ये करून टाकलं. आता ऑफिसला जर पाहिलं शक्यतो शासकीय कार्यालयात आपण गेलो की कपाटावर असे तुम्ही आता पाहा म्हणजे थोडासा चेंज त्याच्यामध्ये जाणवतोय. कागद कुठंच तुम्हाला असे दिसणार, कागद आम्ही बऱ्यापैकी आता डिजिटल सगळ्या गोष्टी आणि बाहेरून येणाऱ्या अभ्यागताचा त्यामुळे थोडंसं वातावरण जर फ्रेश राहिलं तर त्यांचाही उत्साह वाटतो. प्लस कर्मचारीही अजून चांगल्या याने काम करतात, उत्साहाने काम करतात. लोड कमी होतोय, उत्साह वाटतोय, वातावरण थोडंसं कामाला अजून. सर्वप्रथम 1 मे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या सर्व नागरिकांना मी सर्वप्रथम शुभेच्छा देतो. आज महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने शासकीय ध्वजारोहणाचा मुख्य समारंभ ठीक सकाळी 8 वाजता तहसील कार्यालय जामनेर या ठिकाणी पार पाडलेला आहे. या 1 मे महाराष्ट्र दिनाच्या व कामगार दिनाच्या मी सर्व जामनेरकरांना या निमित्ताने सर्वप्रथम महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देतो. शासनाच्या विविध योजना या जामनेर तालुक्यामध्ये आपण व्यवस्थितरित्या राबवत आहोत. याच योजनेचा भाग म्हणून छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचं आयोजन हे आगामी काळामध्ये आपल्या जामनेर तालुक्यामध्ये होणार आहे. यामध्ये प्रत्येक मंडळामध्ये आपल्याला वर्षभरामध्ये एकूण 4 शिबिरांचं आयोजन याच्यामध्ये करायचं आहे. जामनेर तालुक्यामध्ये एकूण 10 महसूल मंडळे आहेत. या 10 महसूल मंडळामध्ये प्रत्येकी 4 याप्रमाणे आपल्याला येणाऱ्या ज्या पुढच्या वर्षभराच्या कालावधीमध्ये आपल्याला एकूण 40 महाराजस्व अभियानाचे शिबिर हे आपल्या जामनेर तालुक्यात वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला याच्यामध्ये घ्यायचे आहे. तर या 40 शिबिरांसाठी आज रोजी आम्ही दिनांक देखील त्याच्यामध्ये निश्चित केलेला आहे, ते फायनलाइज करायचं अजून त्याच्यामध्ये बाकी आहे. आपण या शिबिराअंतर्गत जामनेर तालुक्यातील सर्व शासकीय विभागांच्या ज्या वैयक्तिक लाभाच्या ज्या योजना आहेत तर या योजना जामनेर तालुक्यातील सर्व लाभार्थ्यांना त्यांच्या गावामध्ये सर्व शासकीय अधिकारी त्यांचे कर्मचारी हे त्या ठिकाणी उपस्थित राहून ऑनलाईन पद्धतीनेच आपण संबंधित योजनांचे अर्ज हे त्या ठिकाणी शिबिराच्या ठिकाणी आपण दाखल करून घेणार आहोत आणि जास्तीत जास्त लाभार्थी यांना त्या योजनांचा जो लाभ आहे तो आपण शिबिराच्याच ठिकाणी देण्याचा प्रयत्न या महाराजस्व अभियानाच्या अंतर्गत आपण त्या ठिकाणी करणार आहोत. या व्यतिरिक्त माननीय मुख्यमंत्री महोदयांनी प्रत्येक शासकीय कार्यालयाला याच्यामध्ये 100 दिवसांचा एक 7 कलमी कार्यक्रम निश्चित करून दिलेला आहे. या 7 कलमी कार्यक्रमामध्ये कार्यालयाची स्वच्छता असेल, कार्यालयाच्या संकेतस्थळाचं अद्ययावतीकरण असेल, तर असे वेगवेगळे 7 कलमी कार्यक्रम याच्यामध्ये निश्चित करून दिलेला आहे. या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून जामनेर तालुक्यामध्ये आपण मागच्या 1 महिनाभरापूर्वी संपूर्ण जामनेर तहसील कार्यालयाच्या आवाराची आपण चांगल्या पद्धतीने स्वच्छतेचा उपक्रम या ठिकाणी आपण राबवलेला आहे. जे काही जुनं अभिलेख किंवा जुनं जे दप्तर आहे आमच्या कार्यालयामध्ये असणारं त्या दप्तराचं निंदनीकरण आम्ही त्या ठिकाणी केलेलं आहे. हे असं निंदनीकरण करून ज्या महत्त्वाच्या फाईल्स आहेत त्या आपण त्यामध्ये रेकॉर्डला लावलेल्या आहेत. जे जुनं पुराणं मटेरियल आहे किंवा जुने जे अभिलेख आहेत ते नष्ट करण्याची कार्यवाही ही आपण या कार्यालयामध्ये या निमित्ताने केलेली आहे. आणि जे नष्ट केल्यानंतर आपण जोही काही आपल्या कार्यालयामध्ये येणारा प्रत्येक जो अर्ज आहे तो आपण आता ई-ऑफिस या प्रणालीमार्फतच आपल्या कार्यालयामध्ये घेतला जात आहे. आणि कोणत्याही प्रकरणाची फाईल फिजिकल स्वरूपामध्ये न घेता आपण त्याच्यामध्ये ई-ऑफिस प्रणालीद्वारेच सदर फाईल ही आपण त्याच्यामध्ये मूव्ह करत आहोत. आज माननीय साधनाताई गिरीश महाजन यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी आपण तहसील कार्यालयामध्ये 100 दिवसांचा जो माननीय मुख्यमंत्री महोदयांचा कार्यक्रम आहे तर या कार्यक्रमाचाच एक भाग म्हणून आपण आपल्या जामनेर तहसील कार्यालयामध्ये
अद्ययावत आवक जावक कक्षाचं उद्घाटन आदरणीय साधनाताईंच्या हस्ते आपण या ठिकाणी केलेलं आहे। या आवक जावक कक्षामध्ये आपण स्वतंत्र कक्ष त्या ठिकाणी उभारलेला आहे। येणाऱ्या प्रत्येक नागरिकाचा अर्ज हा त्या ठिकाणी आपण दाखल करून त्याला आपण ई ऑफिस प्रणालीमध्ये कन्वर्ट करणार आहोत। याच सोबत आपण त्या ठिकाणी शिपाई संवर्गातील एक योजना दूत देखील आपण त्या कक्षामध्ये बसवणार आहोत। म्हणजे ग्रामीण भागातला जोही लाभार्थी तहसील कार्यालयामध्ये त्या ठिकाणी येणार आहे तर कार्यालयामधल्या वेगवेगळ्या योजनांची असेल, वेगवेगळ्या शाखेची असेल तर त्याची माहिती त्या संबंधित अभ्यागताला ही आवक जावक कक्षाच्या किंवा चौकशी कक्षाच्या ठिकाणीच त्या ठिकाणी मिळणार आहे। दूरवरून ग्रामीण भागातून जो कोणी अभ्यागत कामासाठी तहसील कार्यालयामध्ये येणार आहे तर त्याच्या बसण्याची व्यवस्थेसाठी आपण एक अद्ययावत अभ्यागत कक्ष या ठिकाणी आपण स्थापन केलेला आहे तहसील कार्यालयामध्ये। या अभ्यागत कक्षामध्ये आपण त्या संबंधित नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आपण केलेली आहे। अद्ययावत आपण टॉयलेटची शौचालयाची व्यवस्था त्या ठिकाणी केलेली आहे। याच सोबत जर त्या ठिकाणी आपण QR कोड वाचनालयाची एक संकल्पना त्या ठिकाणी आपण राबवलेली आहे। या संकल्पनेअंतर्गत आपल्या मोबाईलवर जर आपण त्या ठिकाणचा प्रदर्शित केलेला QR कोड जर आपण त्या ठिकाणी जर स्कॅन केला तर त्या QR कोडवरच आपल्याला आपला सातबारा असेल, आपल्या एखाद्या गावामध्ये दिलेला काही फेरफार असेल तर फेरफाराची सद्यस्थिती किंवा तो जो डिजिटल स्वाक्षरीचा सातबारा आहे तो त्याला मोबाईलमध्ये जिथे बसल्या बसल्या त्याला डाउनलोड करता येणार आहे। याच सोबतच आपण जामनेर तालुक्यातील जे तलाठी आहेत तर तलाठ्यांचं गावनिहाय वेळापत्रक हे देखील आपण त्याच्यामध्ये प्रदर्शित केलेलं आहे। त्याचाही एक स्वतंत्र QR कोड आपण अभ्यागत कक्षामध्ये लावलेला आहे। तो QR कोड आपल्या मोबाईलमध्ये स्कॅन केल्यानंतर अभ्यागताला अथवा ग्रामस्थाला आपल्या गावाचे जे तलाठी आहेत ते आपल्या गावाला कोणत्या वारी आणि किती कोणत्या वेळेमध्ये भेटणार आहे तर याची माहिती देखील आपल्याला नागरिकांना या निमित्ताने त्या ठिकाणाहून माहिती त्यांना ती कळणार आहे। याचसोबत आपण सर्व आपल्या तहसील कार्यालयाच्या भिंतींवर आपण वेगवेगळ्या योजनांच्या माहितीपर फ्रेम्स जे आहेत त्या ठिकाणी आपण लावलेले आहे। म्हणजे किरकोळ काही अभ्यागत तहसील कार्यालयामध्ये येत असतात, त्यांच्या किरकोळ काही शंका असतात तर गोष्टीरूप माननीय IAS शेखर गायकवाड साहेब यांच्या संकल्पनेतून ज्या काही गोष्टीरूप जमीन व्यवहार नीती आहे तर ती आपण फ्रेम स्वरूपामध्ये तहसील कार्यालयाच्या आवारातील भिंतींवर आपण त्या ठिकाणी प्रदर्शित केलेली आहे। या ठिकाणी येणारे जे ग्रामस्थ आहेत हे निश्चितच त्या फ्रेम्स वाचून महसूल विभागातील ज्या काही कायदेशीर संकल्पना आहेत त्या किचकट कायदेशीर संकल्पना या नागरिकांना अगदी सोप्या भाषेमध्ये क्लिअर होण्यास त्या निमित्ताने या ठिकाणी मदत होणार आहे। तर अशा पद्धतीने जामनेर तालुक्यामध्ये आपण या 100 दिवस कार्यक्रमाअंतर्गत वेगवेगळ्या योजना आपण या ठिकाणी राबवत आहोत। आगामी काळामध्ये देखील आपण महाराजस्व अभियानाची शिबिरं यामध्ये राबवणार आहोत। तर मॅक्झिमम आपल्या तालुक्यातील सर्व नागरिकांनी या योजनांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, या योजनांचा जास्तीत जास्त अर्ज करून जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी या शासकीय योजनांचा लाभ घ्यावा असे एक आवाहन मी या निमित्ताने करतो। तसेच पुनश्च सर्व नागरिकांना 1 मे महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा देतो। धन्यवाद।